कथेचं नाव आहे श्रावणातली सवाष्ण. आज पोळ्याचा दिवस, श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस. आता भाद्रपद लागणार, गौरी गणपती येणार. पण आज मन खूप उदास आहे, काहीच सुचत नाही आहे. कारण आज माझ्या ऑफिसच्या बाहेर बसणारी आजीबाई मला दिसली नव्हती. ही आजीबाई कोण हा प्रश्न पडला ना तुम्हाला? साधारण महिन्याभरापूर्वी माझ्या ऑफिसच्या बाहेर एका आजीबाईंनी आपलं स्थान जमवलं. येणाऱ्या जाणाऱ्याकडे भीक मागायची. सुरुवातीचे 4-5 दिवस मी दुर्लक्ष केलं, पण श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी मी पुरणाची पोळी केली होती. माझ्या डब्यातही मी पुरणपोळ्या घेऊन ऑफिसला निघाले. ऑफिसच्या फाटकात पोचताच ती आजीबाई मला म्हणाली, पोरी काही दे मग खायला, काल रातपासून उपाशीच आहो. तेव्हा मी नीट तिच्याकडे बघितलं. गोल चेहरा, कपाळावर मोठं कुंकू, डोक्यावर पदर, गळ्यात काळी पोत, हातात हिरव्या पण रंग उडालेल्या काचेच्या बांगड्या आणि अंगावर ठिगळ लावलेलं पातळ. पण तिच्याकडे पाहता क्षणीच मला आतून काहीतरी जाणवलं. मनात विचार आला, आज शुक्रवार आहे, शुक्रवारची सवाष्ण समजून हिलाच देऊ आपण डब्यातल्या पुरणपोळ्या. डब्यातून 2 पुरणपोळ्या काढून तिला दिल्या. पुरणपोळी पाहताच तिच्या डोळ्यातला आनंद मला दिसला. एक पोळी पटापट खाऊन दुसरी पोळी तिनं पिशवीत ठेवली. मी म्हटलं, अगं आजीबाई खाऊन घे ना ती पोळी, काल रात्रीपासून तर उपाशीच आहेस ना. तर ती म्हणाली, म्हातारा घरी आहे, त्याईले घेऊन जाईन. मी बरं म्हणून ऑफिसमध्ये गेले. आत गेल्यावर रघुनी म्हणजे चपराशांनी मला पाणी देत म्हटलं, बरं झालं मॅडम तुम्ही तिला खायला दिलं. रघु, तू ओळखतोस तिला? इतक्यातच दिसते ती इथे. हो मॅडम, मी ओळखतो तिला. माझ्या घराच्या मागे जी झोपडपट्टी आहे ना, तिथे राहते ती. तिचा नवरा, तिचा मुलगा आणि सून. मुलगा एका बंगल्यात ड्रायव्हर आहे. त्याची बायको त्याच बंगल्यात घरकाम करते. घरी म्हाताऱ्याला लकवा मारला आहे आणि महागाईमुळे पैसा पुरत नाही म्हणून तिला ते भीक मागायला पाठवतात. आधी आजी धुणं भांड्याचं काम करायची, पण आता तिच्याशी होत नाही म्हणून तिने काम बंद केलं. पण मुलाच्या सांगण्यावरून मात्र ती भीक मागते आणि स्वतःचं नवऱ्याचं पोट भरते. रात्री मुलगा सून येतात, पण पोटभर आईवडिलांना जेवायला पण देत नाहीत. पहिले ही आजीबाई ट्रेनमध्ये भीक मागायची, पण सध्या करोनामुळे ट्रेन बंद आहेत, त्यामुळे अशीच कुठेतरी बसून भीक मागते. देवळं पण बंद आहेत, त्यामुळे देवाच्या दारात पण तिला बसता येत नाही. तिच्याबद्दल ऐकून मला वाईट वाटलं, पण थोडं समाधानही वाटलं की बरं झालं आपण तिला पुरणपोळी दिली. संध्याकाळी घरी येताना बघितलं तर आजीबाई नव्हती. बहुतेक घरी गेली असेल. दुसऱ्यामध्ये ऑफिसमध्ये जायच्या वेळेस डबा भरताना मला पुन्हा आजीबाई आठवली आणि नकळतच डब्यात जास्तीच्या 4 पोळ्या आणि भाजी भरली. ऑफिसमध्ये पोचल्यावर पहिले तिच्या समोरच्या भांड्यात भाजीपोळी घातली आणि पुढे गेले. आत गेल्यावर मनात विचार आला, उद्या तर रविवार आहे, सुट्टी आहे, मग आता उद्या आजीबाईला कसं द्यायचं. पण संध्याकाळी घरी जायच्या आधी जवळच्या दुकानातून ब्रेड घेतली आणि तिला दिली. म्हटलं, आजीबाई उद्या माझी सुट्टी आहे बरं, पण उद्या ब्रेड खा हं तुम्ही. ते निर्विकारपणे माझ्याकडे बघत राहिली. हा आता माझा नित्यक्रम होता. मी रोज तिला पोळी भाजी द्यायचे, दर शुक्रवारी पुरणपोळी द्यायचे आणि रविवारी ब्रेड देत होती. मात्र मी विचार केला, मागच्या वर्षीपर्यंत श्रावणातल्या एका शुक्रवारी सुट्टी घेऊन सवाष्ण जेवू घालायचे, पण यावर्षी करोनामुळे काही सवाष्ण पण कोणी आपल्या घरी येत नाही. चला यावर्षी आजीबाईच आपली सवाष्ण. श्रावणातल्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी नेहमीप्रमाणे तिच्यासाठी पुरणपोळ्या नेल्या, पण त्यासोबत आजीबाईला नवीन पातळ हिरवा चुडा आणि तिच्या नवऱ्याला शाल दिली. आजीबाई जास्त काहीच बोलायची नाही, पण हे दिल्यावर श्रावणात जसं आभाळ गच्च भरून येतं तसे तिचे डोळे भरून आले. नेहमीप्रमाणे शनिवारी पोळी भाजी आणि रविवारी ब्रेड दिले. सोमवारी सकाळी पोळी भाजी द्यायला तिच्याजवळ गेले आणि मी बघतच राहिले. मी दिलेलं नवीन पातळ नेसली होती आजीबाई. हातात हिरवा चुडा भरला होता. नेहमीप्रमाणे कपाळावर मोठं कुंकू, गळ्यात काळी पोट, डोक्यावर पदर. मला तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज दिसलं. तिच्या भांड्यात भाजीपोळी घातली आणि नेहमीच शांत बसून राहणारी आजीबाई म्हणाली, सुखी राहावं माय. मी चमकून तिच्याकडे पाहिलं तर छानसं हसली. का कुणास ठाऊक, पण माझे डोळे भरून आले. कारण पहिल्या दिवशी तिने मला खायला मागितलं होतं, त्यानंतर तिचा आवाज मी आज ऐकला होता. डोळे पुसून मी ऑफिसमध्ये शिरले. दिवसभर एक अनामिक हुरहुर वाटत होती. असं वाटलं उद्याची सुट्टी टाकावी, पण लगेच लक्षात आलं की उद्या पोळा आहे. आजीबाईची आवडती पोळी द्यायला तर यावंच लागेल ना. म्हणून परत गौरी गणपती ते सुट्टी घ्यायची आहे. म्हणून उद्याच्या सुट्टीचा प्लॅन कॅन्सल. आज पोळा. आज थोडा उशीरच झाला काम आटपायला. घाईघाईत पुरणपोळ्या डब्यात भरल्या. ऑफिसमध्ये गेले तर आजीची नेहमीची जागा रिकामी. मन बेचैन झालं. काय झालं असेल? आजीबाई कुठं गेली असेल? आज रघु पण सुट्टीवर होता. मन अस्वस्थ होतं.
न राहून लंचमध्ये रघुला फोन करून आजीबाईबद्दल विचारलं. तो म्हणाला, मॅडम, काल दुपारी घरी जाताना आजीबाईचा ॲक्सिडेंट झाला. कारने उडवलं तिला. जागच्या जागीच गेली बिचारी. म्हाताऱ्याला ती गेल्याचं समजल्यावर त्याने पण श्वास सोडला. एकाच वेळी 2 मयती निघाल्या मॅडम. पण मॅडम आजीबाई नशीबवान, सवाष्ण गेली. ऐकून मन सुन्न झालं. हावडे टाकून घरी आले. घरी येऊन ढसाढसा रडले. आजीबाईशी एक अबोल अव्यक्त नात्याची तार जुळली होती ती आज अचानक तुटली. अगं, तुझा फोन वाजतोय, लक्ष कुठे आहे तुझं? यांनी मला माझा फोन आणून दिला. आकांक्षाच्या माझ्या मोठ्या मुलीचा पुण्याहून फोन होता. पण माझ्या आवाजावरून मात्र तिला समजलं की आईला काहीतरी झालं आहे. तिने विचारलं, मम्मू इज समथिंग रॉंग? लाडात आल्या ना की मुली मला आई न म्हणता मम्मू म्हणतात. थांब, मी अपेक्षाला कॉन्फरन्समध्ये घेऊन तुला व्हिडिओ कॉल करते. अपेक्षा माझी लहान मुलगी बँगलोरला असते. मुलींचा व्हिडिओ कॉल रिसिव्ह केला. त्या दोघींना आजीबाईंची पूर्ण गोष्ट सांगितली. आकांक्षा म्हणाली, आई अगं, वाईट कशाला वाटून घेतेस? आम्हाला म्हणतेस ना तू की एखाद वेळी श्रावणात या गं माहेरपणाला, सवाष्णी येते माझ्याकडे. अगं, पण आम्ही आलो तर जास्तीत जास्त 1 आठवडा, पण तुला तर पूर्ण श्रावण महिनाभर सवाष्ण मिळाली ना. हो ना मम्मू, आता छान बोल ना आमच्याशी आणि पहिले एक छान स्माईल दे बरं. आणि आता नेहमीप्रमाणे गौरी गणपतीची मस्त तयारी कर आणि मग आपण पुन्हा बोलू व्हिडिओ कॉलवर. तू केलेलं अस्सम डेकोरेशन बघायचं आहे ना आम्हाला, अपेक्षा म्हणाली. माझ्या मुलींचं म्हणणं मला पटलं. कधीकधी मुलीसुद्धा आपली आई होतात हे आज कळलं. मी खुदकन हसली. मुलींशी बोलून संध्याकाळी देवाजवळ दिवा लावायला आले तर समोर मांडलेल्या जिवतीच्या पटात मला आजीबाईचा चेहरा दिसला. मी डोळे मिटून हात जोडले आणि म्हटलं, चला, उद्यापासून गौरी गणपतीच्या तयारीला लागते.